हल्ली ना घरामध्ये एक तरी जण जिमला जात असतं आणि जिमला जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला थोडंसं प्रोटीन जास्त पाहिजे असतं. मग हे प्रोटीन कशातून मिळवायचं किंवा वेट लॉस पण करायचं असतं, वजन पण वाढवायचं नसतं आणि भरपूर प्रोटीन तर हवं असतं आणि सकाळी नाश्ता पण भरपूर करायचा असतो. तेव्हा पोटभरीचा नाश्ता बनवण्यासाठी भरपूर प्रोटीनयुक्त नाश्ता कसा बनवायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एक कमेंट करायला विसरू नका. आणि हो, घरामध्ये हा नाश्ता सगळ्यांना चालतो. तर बघा, इथं मी ना एक मोठं बाऊल हरभरे घेतलेले आहेत आणि हे रात्रभर भिजवलेले आहेत. कमीत कमी हरभरे ना हे काळे चणे म्हणतात किंवा आपले गावरान हरभरे आहेत. तर हे 5-6 घंटे तरी भिजले गेले पाहिजेत. भिजल्यामुळे हे छान मऊसूद होतात. लगेच झटपट आपल्याला करायचं असेल तर थोडं 2-3 घंटे कोमट पाण्यात भिजत घालायचं. असे पण भिजतात. तर बघा, हे असं एक बाऊल मोठा मी हरभरे घेतलेले आहेत भिजलेले. या चण्यामध्ये ना भरपूर असं प्रोटीन असतं, त्यामुळे सकाळी हा नाश्ता मुलांना दिला गेलाच पाहिजे. शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा टिफिनमध्ये पण देऊ शकतो. तर पाऊण वाटी आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे, बारीक किंवा मोठा कोणताही चालेल. आणि आता इथं मी ताक घेतलेलं आहे आणि तुम्हाला दही घ्यायचं असेल ना, तर जेवढे हरभरे आहेत ना त्याचा अर्ध आपल्याला दही घ्यायचं आहे. पण इथं मी एक बाऊल जेवढे हरभरे आहेत तेवढंच ताक घेतलेलं आहे. ताकामध्ये पाणी असतं आणि दही घेतल्यानंतर आपल्याला परत पाण्याचा वापर करावाच लागतो. तर हे तिन्ही वस्तू मी याच्यामध्येच मिक्सरला टाकणार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी सगळ्या एकदम टाकल्यात, पण हे मी थोडं थोडं परत वाटून घेणार आहे. तर हरभरे, रवा आणि ताक जर वाटलं तुम्हाला घट्टसर झाले तर थोडंसं पाणी पण याच्यामध्ये वापरू शकता. आणि याच्यात आता आपल्याला थोडेसे जिरे, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आपण टाकणार आहोत. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. कमी जास्त काही मीठ तुम्हाला वाटत असेल जास्त कमी तर तुम्ही पुढेही त्या मिठाचं प्रमाण वाढवू शकता. पण इथं मी थोडंसं मीठ वापरलेलं आहे. कढीपत्ता पण टाकलाय आणि हे छान बारीकसर असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. चांगलं बारीक करायचं. एखादा एखादा हरभरा असं राहिल्यासारखा होतो ना, तर परत आपल्याला ते मिक्सरला आणखीन बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं मी सगळं असं 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे आता दोन्ही एकत्र वाटून घेतलंय मी 2 बॅचमध्ये. तर हे छान फेटून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला ना सोडा, इनो कशाचाच वापर करायचा नाही. हे असंच आता आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूयात. आणि बघा, आता आपल्याला थोडंसं बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. अ, तर इथं ना मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. जिरे मोहरी टाकलेली आहे. थोडासा कांदा टाकायचा. छान लागतो बटाट्याच्या भाजीला आणि जास्त पण लालसर होऊ द्यायचं नाही. कांदा थोडासा सोनेरी रंगावर आला कीच त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं अद्रक, कोथिंबीर याचं वाटण टाकायचं आहे. थोडंसं लसूण पण टाकायचं त्याच्यात. छान लागतं हे वाटण. आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता टाकल्यानंतर थोडे सुके मसाले, धनेपूड, जिरेपूड, थोडासा मी किचन किंग मसाल्याचा वापर केला आहे. छान लागते या बटाट्याच्या भाजीला. तुमच्याकडे जो मसाला असेल तो पण टाकू शकता तुम्ही. सांबर मसालाही इथे वापरू शकता. तर थोडीशी जिरेपूड, धनेपूड टाकलेलं आहे. हळद थोडीशी टाकलेली आहे. लाल मिरची आवडत असेल आणखीन थोडंसं तिखट तेही टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी 2 ते 3 बटाटे असे उकडून ठेवले होते. ते स्मॅश करून याच्यात मिक्स करणार आहे. आणि बघा, बटाट्याची भाजी डोश्यासाठी आपल्याला करायची आहे ना, तर थोडंसं पाणी टाकायचं. जास्त घट्टसर कोरडी भाजी होत नाही. आणि या भाजीला थोडंसं पाणी टाकून मग थोडंसं स्मॅश केलेले बटाटे टाकून द्यायचे आहेत. पण थोडं पाणी टाकायचं. थोडंसं ओलसर भाजी असेल ना डोश्याच्या भाजीला, पाणी टाकायचं म्हणजे छान अशी कोरडी लागत नाही. ओलसर ओलसर अशी लागती आणि छान लागते ती भाजी. आणि सगळं आपल्याला हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये आणि छान अशी आपली भाजी बटाट्याची डोश्याची तयार होते. इथं आपण हरभऱ्याचे डोसे तयार करणार आहोत. त्याच्यासाठी हे भाजी बनवलेली आहे बटाट्याची. तर बघा, ही छान
भाजी आपली तयार झालेली आहे. आता झाकायची काहीच गरज नाही. हे अशीच आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि डोसे करायला घेऊयात. अगोदर भाजी करायची म्हणजे गरम गरम डोस्याबरोबर आपल्याला खाता येते. तर 15 ते 20 मिनटं हे बॅटर आपलं छान मुरलेलं आहे. आता इथं आपल्याला काही पाणी टाकायची गरज नाही. एकदम सरबरीत असं जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. एका नॉनस्टिकी तव्यावरनं थोडंसं मी पाणी टाकून हे पुसून घेतलेलं आहे. तुम्ही थोडंसं तेल पण लावू शकता, पण मला इथं गरज नाही, त्यामुळे मी फक्त मीडियम गरम तवा आहे झालेला, त्याच्यावर पाणी शिंपडले आणि पुसून घेतलेलं आहे. तर बघा, इनो सोडा न वापरता पण असे आपले कुरकुरीत डोसे तयार होतात. तर इथं एक पळी बॅटर टाकून छान गोलाकार अ, पसरून घ्यायचा आहे डोसा आपला. आणि पाहिजे तेवढा तुम्ही मोठा छोटा करू शकता. आणि छान थोडंसं वरून लालसर झालं ना, तर लगेच आपले डोसे पटपट निघायला तयार होतात. थोडंसं तेल लावायचं हलकंसं, म्हणजे कोरडे असे लागत नाहीत आणि निघले पण जातात लगेचच कडेला चिटकलेले असतील तर. तर बघा, हे असं आता आपण केलेली भाजी ना त्याच्यावर टाकूयात. तुम्ही काही थोडंसं मसाला असेल, सांबर मसाला वगैरे काही असेल तर ते पण याच्यावर टाकू शकता. कांदा, टोमॅटो असं पण टाकू शकता. आणि इथं आपण भाजी टाकून घेऊयात. आणि हे ना आणखीन थोडंसं 2-3 मिनटं जर तव्यावर असंच ठेवलं ना, तर खूप कुरकुरीत असे डोसे तयार होतात. तर आपला डोसा छान खालून खरपूस झालेला आहे. तुम्ही वरून पण भाजू शकता, पण मी एक साईडलाच भाजलाय आणि वरून भाजी अशी पसरवून घेतलेली आहे. आणि छान असे आपले डोसे अगदी पटपट तयार होतात. खाली काही चिटकलेले नाहीत, काही नाही. या प्रमाणात जर हे तयार केले ना, तर हरभरा मस्त असे आपले चण्याचे किंवा हरभरा डाळीचे डोसे तयार होतात. छान खरपूस होतात. थोडंसं वेळ असेल तर तुम्ही आणखीन याला खरपूस करू शकता. आणि बघा, तव्यावर अलगद असे निघायला लागलेले आहेत आणि असे पटपट तयार होतात. पोटभरीचा नाश्ता आहे, भरपूर प्रोटीनयुक्त आहे आणि मुलांना तर हा नाश्ता दिला गेलाच पाहिजे. अशा पद्धतीनं आपले डोसे तयार झालेले आहेत. सकाळी सकाळी हा नाश्ता खूप हेल्दी नाश्ता होऊन जातो. अशा पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे. तर बघा, छान झालेला आहे आपला डोसा. तर व्हिडिओ आवडला ना, तर एक लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.